नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. भले म्हणविता संताचे सेवक, आयत्याची भीक सुखरूप. ठसविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्प वर्म. पाकसिद्धी लागे संचित आयते, घडता सोयी ते तेव्हा गोड. तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी, रणभूमी दृष्टी न पडता. भले म्हणविता संताचे सेवक, आयत्याची भीक. लोकांना माहीत असलं आपण संत विचारांचा प्रचार करत असतो तर लोक आपल्याला बऱ्याच गोष्टी देतात, सहजासहजी सहजपणे आपल्याकडं येतात. आयतेच भीक सुखरूप. ठसविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्पवर्म. संतांचा विचारांचा प्रचार करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत असतात. चुका चालत नाहीत, इथं टाइमपास चालत नाही. असं हे दुसरं चरण आहे. पाकसिद्धी लागे संचित आयते, घडता सोयी ते तेव्हा गोड. म्हणजे आपण स्वयंपाक करणारे आपल्या घरातल्या महिला वर्ग वगैरे असतो, ते सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं प्रमाण, जे काही स्वयंपाकासाठी लागते त्या गोष्टीचं सगळ्या प्रमाण ते व्यवस्थित केलं तर होतंय बघा. म्हणजे स्वयंपाक चांगला होतोय. घडता सोयी ते तेव्हा गोड. तसं आहे इथलं पण. म्हणजे हा संत विचारांचा प्रचार करणं पण तसं ते स्वयंपाक करण्यासारखं काम आहे. असं तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी, रणभूमी दृष्टी न पडता. म्हणजे ही दोन उदाहरणं दिलेली आहेत, एक स्वयंपाकाचं आणि एक रणभूमी. म्हणजे आपण युद्धाच्या गोष्टी ऐकतो, घनघोर युद्ध झालं, हे झालं, ते झालं, आणि रणभूमीवर खरोखर युद्ध करायला गेलो तर काय होईल, असं हे उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे युद्ध करतानाच कळतंय आपल्याला ते किती अवघड आहे. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा, संपर्क करा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.